अनेक रूपात त्यांनी घुसवली. आज ते या ठिकाणी मार्केटिंगचे सुपरवायझर म्हणून काम करतात. सर्वांना मानाचं असतं की इंडियन पोस्टचं सुपरवायझर होणं, LIC होणं आणि त्या पदावर ते विराजमान झाले. आणि अखेरच्या टप्प्यात त्यांना आवडीचं असतं ते डिलिव्हरी डिपार्टमेंट आणि डेप्युटीचे PA म्हणून त्याने खूप काम केलं. रिटायरमेंटनंतर असं फार कमी ठिकाणी बघायला मिळतं की रिटायर झालेली लोक सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहतात. निश्चितच त्यांचं गौरवाचं हे पान आहे की त्यांच्यासाठी काही रिटायर्ड जे आमचे खूप मोठे असे नेते होते कधी काही ते देखील आज उपस्थित आहेत. मी या ठिकाणी CD सावंत यांना आमंत्रित करतो. CD सावंत या ठिकाणी मात्र ते त्यांची सेवा जी आहे ती एकदम व्यवस्थित त्यांनी पार केलेली आहे. तर हा सत्कार सोहळा आपण सर्वांच्या उपस्थितीत सर्वांच्या परवानगीने चालू करूया ना. तर या कार्यक्रमासाठी आमचे या विभागाचे ADPO गावकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारायचं आहे. मी गावकर साहेबांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. देखाडे साहेब आपल्याला विनंती. आता या ठिकाणी याच्यामध्ये मी आप्तांचे आभार मानले, सोटियांचे आभार मानले, नातेवाईकांचे देखील आभार मानले. परंतु या मुंबई जिल्ह्यामध्ये जवळ 150 ते 200 मुलं आले जे परप्रांतीय है त्यांचं देखील मी या व्यासपीठावरून आप सभी का हम लोग स्वागत करते हैं. जो भी नए रिक्रूटमेंट है उनका भी हम यहाँ आपको हमारे परिवार में सम्मानित कर रहे हैं, आमंत्रित कर रहे हैं. और आप सभी के सामने ये जो हमारा फंक्शन है, जो जवान साहब है इन्होंने 40 साल जो आप आज शुरुआत कर रहे हैं उन्होंने तो 40 साल यहाँ सेवा की है. और आज भी देखो फिटनेस कैसा है उनका. तो लोगों का गौरव उन्होंने किया है, हमेशा किया है. आज मैं इन आप लोगों को ट्रेनिंग दे रहा था तो मैंने आपको क्या बताया था कि हमें जब शिक्षा मिली तभी हमें पता सिखाया गया था कि हम पब्लिक के जूते हैं. तो हमें तो गणेशाला वंदन या ठिकाणी करते. आपण जेव्हापासून मनाली मॅडम या ठिकाणी आल्या तर त्यांनी मात्र कधीही चुकून देखील असं म्हटलं नाही. त्या नेहमी सांगतात तुम्ही या विभागातून सुरुवात केली आहे असं डेप्युटी डायरेक्टर आहे, पण तरी देखील त्या स्वतःहून इथे म्हणजे या सत्कारासाठी आलेले त्यांना जेवढे धन्यवाद तेवढे कमी आहेत. तर अशा पद्धतीने व्यासपीठावरती कसं असतं आज प्रशासकीय अधिकारी आज मी मगाशी म्हटलं की रमेश मोरेंचं वाट मिळायला 40 वर्ष तुम्ही लागून गेलं. 40 वर्ष साधं नाही आहे. 40 वर्ष एखाद्या विभागात काम करणं. पूर्वी काय होतं काही लोक असे म्हणतात किंवा आर्टिकल रिझर्व आणि पूल ही 10 वर्ष धरून जरी धरली तरी तुम्ही हे काम केलं नाही या विभागात. आपल्या आयुष्यातील एवढी वर्ष तुम्ही या विभागाला दिलेली आहेत आणि त्यामुळे मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे त्या व्यक्तीचा मार्ग ऑफ रिस्पेक्ट म्हटलं त्याला इंग्लिशमध्ये मानवंदना घेण्याचं फलन करणारे आपल्या सगळ्यांचं असतं. त्यांची
मनाची श्रीमंती मंडळी मित्रांनो ही आहे. तुम्ही बघत असाल काही आमचे सेवानिवृत्त मंडळी जातीने उपस्थित का त्यांच्या प्रेमात व्यक्ती कशी आहे वर्षाडावी पर्सनॅलिटी रमेश गोविंद चव्हाण मित्रांनो पोस्टमन या इतक्या विरोधाने इतके वर्ष काम केलेलं आहे. खूप काही वैशिष्ट्य आहे त्यांची. पहिलं वैशिष्ट्य त्यांचं अक्षर खूप छान आहे. मी बघितलं अक्षर खूप छान आहे. खूप छान लिहितात इंग्रजी चांगले आहे त्यांचं. दुसरी गोष्ट म्हणजे कोऑपरेटिव्ह सहकार्याची भावना मगाशी राजूराणे यांनी म्हणजे सहकार्याची मित्रांनो मी नेहमी म्हणजे सहकार्याची भावना तुमच्या मनात पाहिजे की तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या नजरेत खूप उंच पातळीत होतं. छोटी गोष्ट असते. आमचे भाऊ बंगडे त्यांच्या आता तुम्ही पण नाही सेकंड म्हणून रमेश कधीही कुठे म्हणजे असू दे मग तो पोस्टमन असू दे मग पीए असू दे सगळ्यांना सेम सगळ्यांना सन्मान कायदा करणार आणि त्या व्यक्तीसाठी मनात मदत आहे तो त्याने असा पुढे चालू ठेवा. आणि मला काय मनाशी मागे म्हटलं होतं की आर्थिक म्हणून साधला मला माहिती आहे आर्थिक तुमचं नाव मला कुठेतरी विचारायला पाहिजे कारण यू डिझर्व दॅट स्काय इज द लिमिट म्हटलं जातं. ते स्काय इज द लिमिट ते तुमच्या आयुष्य विनाकारण तुम्ही थोडा प्रकारे काम केलं असो मी माझ्या वतीने मला कुटुंबियांच्या वतीने आणि उपस्थित सर्व जो जनसमुदाय आहे त्याचं पुन्हा एकदा आभार मानले जाते. त्या सर्वांच्या वतीने त्या सर्व उपस्थित कामगारांच्या वतीने त्याला पुढचं आयुष्य सुखाचं समाधानाचं आनंदाचं निरोगीमय विषय राहो आणि त्यांनी ह्याच विषयाने पुढे काम करून मला म्हणायचं आहे आधी तुमचं नाव म्हणायचं पुढे तर ते करतीलच अशी ते छोटी अपेक्षा करून अशा ठेवतो. आणि मला अधिकारी निवडणूक बोलायची थोडं जास्त बोलत तर समजतो पुन्हा एकदा आणि त्याच्या आभार धन्यवाद. आणि आहेच तो त्यांनी असा पुढे चालू ठेवा. आणि मला काय मनाशी मागे म्हटलं होतं की आर्थिक म्हणून साधला मला माहिती आहे आर्थिक तुमचं नाव मला कुठेतरी विचारायला पाहिजे कारण यू डिझर्व दॅट स्काय इज द लिमिट म्हटलं जातं. ते स्काय इज द लिमिट ते तुमच्या आयुष्य विनाकारण तुम्ही थोडा प्रकारे काम केलं असो मी माझ्या वतीने मला कुटुंबियांच्या वतीने आणि उपस्थित सर्व जो जनसमुदाय आहे त्याचं पुन्हा एकदा आभार मानले त्या सर्वांच्या वतीने त्या सर्व उपस्थित कामगारांच्या वतीने त्याला पुढचं आयुष्य सुखाचं समाधानाचं आनंदाचं निरोगीमय विषय राहो आणि त्यांनी ह्याच विषयाने पुढे काम करून मला म्हणायचं आहे आधी तुमचं नाव म्हणायचं पुढे तर ते करतीलच अशी ते छोटी अपेक्षा करून अशा ठेवतो. आणि मला अधिकारी निवडणूक बोलायची थोडं जास्त बोलतो तर समजतो पुन्हा एकदा आणि त्याच्या आभार संजय सावंत यांना रिटायर होतो तर ते कालच त्याने फोन केला मी गावी होतो तर तुला आज यायचं ना आपला सगळं मी कधीच बॅग बनवली गेली मला या माणसाबद्दल खूप बोलू शकतो आपण कारण हा वेडा माणूस आहे. वेडाचं काम करतो तुम्हाला कदाचित माहीत असेल पण या तोंडली गावचे ते पंतप्रधान आहेत आणि असे कितीतरी प्रसंग आहेत की जे तुम्हाला इथे सांगू शकेल. आणि गावामध्ये टाचणी जरी पडली किंवा गावच्या त्याचं जे गाव आहे त्या गावामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा वापर की लगेच साहेबांना फोन येतो साहेबांचे फोन केला त्या कंट्रोलर रेस्टीला अरे बाबा काय झालं आज गाव एका लेट आली
नाही साहेब साहेब सॉरी आज चुकून झालं रे पुढल्या तिथून आपण करू सोडलं इतका त्यांचा श्वास त्या गावात आले आणि गावच्या प्रत्येक कार्यक्रमात गावच्या विकासाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा हिरिरीने सहभाग असतो त्यांचा वाटा आहे आणि त्या ज्या ज्या गोष्टी त्या गावात घडत असतात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये चव्हाणसाहेब अग्रेसर असतात आणि म्हणून गावाने जेव्हा पंतप्रधानांनी उभारली ते ठाऊ नाहीये आणि ही अशीच उपाधी ते पुढे चालवणार आहेत तो वारसा मी एकच सांगेन की मला वाटतं आता साहेब पहिल्यांदा झेडपीला उभे राहून 200% निवडून आणि झेडपीवरून सुरुवात केल्यानंतर हळूहळू आमदार आणि नंतर दिल्लीपर्यंत दिल्लीचे तख्त ते हलवतील याची मला खात्री आहे. जर का एखादा चहावाला पंतप्रधान झाला आपण म्हणतो रिक्षावाला मुख्यमंत्री झाला आपण म्हणतो आमचा पोहोचला का नाही पगार मला खात्री आहे की यानंतर चव्हाण साहेब आपल्या आयुष्यातलं महत्वाचं जे स्थान आहे ते प्राप्त करणार. ही नुसती सुरुवात आहे चव्हाण साहेब फक्त ही सुरुवात आहे तुमची तुम्ही फक्त तब्येत चांगली ठेवा आणि सोबत चालूच ठेवा तुमचं काम परमेश्वर तुम्हाला नक्की यश देणार आणि एक दिवस असा येणार आहे की या देशाचे पंतप्रधान ते आज या छोट्याशा पाहिजे आहे. तुम्ही खूप मोठे व्हा तुम्ही नावलौकिक असंच मिळवा आणि जास्त वेळा तुम्ही मिळणार नाही कारण मी बोललो तर मला वाटतं खूपच होऊ शकेल मला रात्रंदिवस त्यांच्याविषयी बोलणं अगदी सहज शक्य आहे माझ्यासाठी. पण आज या ठिकाणी मी त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि पेन्शन मात्र मला खात्री आहे की ते कमीत कमी सेंचुरीचा मागायला जेव्हा वेगाने झाले तरी बोलणार नाही की आता रिटायर घ्या माणूस आणि तुम्हाला माहिती आता बोलताना पण असा फटाफट चालत असतो त्यामुळे त्या दिवसामध्ये ते सेंचुरीच्या 200% मागणारच आहे आणि पेन्शनचं खाणार आहे त्याप्रमाणे त्यामुळे मला काही करावं दुमतच राहिले. तर रमेश मला एकच सांगेल की मला त्यामुळे आज एक महत्वाची गोष्ट अशी आहे की रमेश इथे अँकरिंग करणार होता बोललो अँकरिंग पण तूच कर आणि कार्यक्रमाचं संचलन सगळ्या गोष्टी तूच कर आजच पण हे महत्वाचं असं आहे की या व्यक्तीला मी परमेश्वराकडे उद्याच्या आयुष्य देवाची प्रार्थना करतो आणि त्याचं उरलेल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या सगळ्या सफल होऊन अशी पुन्हा एकदा प्रार्थना करून मी आम्ही 2 शब्द संपवितो यावेळी धन्यवाद. सावंत या ठिकाणी नरेंद्र विभागातर्फे आपल्या सर्वांच्या राज्या मनाने पण तेवढ्या वेळामध्ये मी जवळला ओळखते म्हणजे ते डेप्युटी म्हणून काम करतो सिनियर लेडीच्या इथे वगैरे नेहमी ॲक्टिव्ह नेहमी आता आवाज बोलले ते पटापट सांगून एकदम ध्यानात राहतं त्यांचं तिथे त्यांचं वय जरी 60 झालं आहे तर वाटत नाही एकदम स्पीडली चालणार बसून बोलणार आणि असंच तरी पुढच्या आयुष्यात पण राहावं आणि त्यांच्या आयुष्यात एकाच्या आयुष्यावरती मी ईश्वरकडे प्रार्थना करते की त्यांचं पुढचं आयुष्य सुद्धा समाजाचं आरोग्य द्यावं आणि वैदिक त्यांच्याबरोबर वेळ द्यावा तरी वैदिकसाठी धन्यवाद. चव्हाणांनी असं काम केलं आहे की या ठिकाणी अनेक असं देखील शकतो.
आपण या ठिकाणी करीत आहोत. भोर साहेबांना कुठल्या माणसांशी करावं काय करावं 30 वर्षाने एकत्रपणे काम केलं आणि म्हणून मग 32 वर्षानंतर त्यांनी निवृत्ती घेतली, मी निवृत्त झालो. 32 वर्ष आम्हाला माझ्या कुटुंबासाठी कधी वेळ देता आला नाही, त्यांनाही त्याच्या कुटुंबासाठी कधी वेळ देता आला नाही आणि म्हणून मग आता ठरलं शेवटी आपण किल्ला किती लढवायचा. शेवटी आज जर कुणावर थांबत नसतं, उद्या आम्ही नसलो काय आम्ही नसलो काय चालत कार्य हे चालत असणार नाही. परंतु शेवटी एक असतं की केलेलं कामाचा लोड आहे. आज महिला सन्मान आखासाठी सर्वजण तयारी असताना देखील सकाळ 16 नाहीतर अजून वेगळ्या रीतीने संपन्न झाला असता तर या ठिकाणी नितीन आमचे कबड्डी ज्याने यावेळी फायनल टुर्नामेंटमध्ये संघाला विजय मिळवून दिला ते नितीन गाठुडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रदीप शिंदे साहेब आपण देखील जवानांची बघा तुम्ही साथीदार आहे या ठिकाणी जागा नाही आहे बघा आम्ही एक भावत या ठिकाणी मनाया जा रहा है ऑनलाईन विद्यार्थी मंडळ चालू झाली यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी आज या ठिकाणी आमच्या
डॉक्टर रमेश चव्हाण यांचा आज या ठिकाणी सेवानिवृत्ती कार्यक्रम आयोजित झाले आहे. या कार्यक्रमाला या ठिकाणी नागरिक मंडळी कर्मचारी आणि त्यांचे मित्र परिवार आमच्या या उपस्थित कार्यक्रमाला सुरुवात केली. त्याबद्दल आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही त्यांचे सर्वप्रथम आभारी आहोत. मंडळी डॉक्टर चव्हाण यांची खाती झाले खूप मोठे आहे. 40 वर्ष या जिल्ह्यामध्ये कर्मचारी म्हणून काम केलेला एक व्यक्तिमत्व आणि तोही गावाचे मानसोपी म्हणून गावासाठी 21 वर्ष गावासाठी मेहनतीने आवडते काम करणारे डॉक्टर रमेश चव्हाण हे आज वयाच्या 60 वर्ष सेवानिवृत्ती होत आहे. ते खरोखरच त्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचं खूप काही आहे. कारण त्यांची जिद्द आहे, चिकाटी आहे, माणुसकी आहे, प्रेम आहे. या स्वरूपातून आज सगळ्यांपासून 11 वर्षापासून आता 5 वाजेपर्यंत लोक त्यांच्यासाठी थांबले आहेत. तर हीच माणुसकी असते की माणसाने माणसासाठी कसं घालावं हे त्यांनी आमच्या गावातील तरुण मंडळींना नेतृत्वात त्यांचे गावात चांगल्या मार्गदर्शन लाभले आणि म्हणून आम्ही आमच्या गावातील सर्व तरुण त्यांच्या कार्यक्रमाला आम्ही भूमिका निघू आहोत. आणि त्यांनी आम्हाला व्यासपीठ दिलं आहे की मी माझ्यानंतर तुम्ही सगळ्या गावाचं व्यासपीठ सांभाळा आणि त्यांच्याकडे आम्हाला हे चांगलं मार्गदर्शन मिळाले, एक चांगली प्रेरणा मिळाली आणि खरोखर त्यांच्या बाबतीमध्ये खूप काही सांगायचं आहे. मला कुठे जायचं आहे प्रत्येकाला काही त्यांनी सुद्धा मला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे हर्षद जोशी वडोदरा त्यांनी देखील मला इथे शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि एवढ्या मोठ्या शुभेच्छा करून करणार काय? मला माहिती आहे काही लोक आज शनिवार आहे, उद्या 31 आहे, मोठ्या संख्येने लोक बाहेर गेलेले आहेत, काही रजेवर आहेत, काही रजा संपत आहेत. त्यामुळे काही लोकांना येऊ शकले नाही. पण मला माहिती आहे की मी अनेक वर्ष या ठिकाणी काम करत असताना बऱ्याच आम्हाला ठेवतात गरिबी काय आहे आणि महाराष्ट्री जवळ पाहिलेले आहे आणि दुर्बीनचे फटके सुद्धा आम्ही खाल्लेले आहे. त्यामुळे असे फटकेकार आम्ही मोकून झालो आणि आमचं जीवनमान सर्वांच्या आशीर्वादानं आम्ही या ठिकाणी उपभोगलो. त्यामुळे आज खरा म्हणजे आमचा मोठा अभिमान आहे. मोठा अभिमान वाटतो आमच्या डिपार्टमेंटला पोस्ट की अशा या ठिकाणी मी आलो की या पोस्ट डिपार्टमेंटमध्ये कोणीही वागणं. हा जो महिना आहे, हा महिना आहे तो हा मार्गशीर्ष महिना आहे, उपवासाचा महिना. आणि आता दिवस जो आहे तो शनिवार आहे, बजरंगबलीचा, ही शक्तिवादा दिवस आहे. महिना उपवासाचा, दिवस शक्तीचा आणि तुम्हाला सांगतो नेमकं संकष्टी आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुमचं नाटक काय केलं तर संकष्टीचा आपण अंगावर तुम्ही सगळ्यांचा उपभोग केला. धन्यवाद देतो. त्याचं सगळं श्रेय आमच्या राजू सरांना दिलं जाते की त्यांनी ती सगळी अरेंजमेंट केली आहे. मी बोलायच्या वगैरे राहुल साहेब मी जिल्ह्यामध्ये येईल जाईल तो भाग वेगळा, परंतु आमचा विकास आमचा इंडिया स्टाफ म्हणता आहे. त्यांनी खूप दुकानपासून मेहनत केली. आमच्या देवीला माणूस आहे, आमचा अतिथी चव्हाण आहे, त्यांनी सगळं अरेंजमेंट केली. इथे जे विष्णू डेकोरेटर्स आहेत त्यांनी देखील इथे अरेंजमेंट केली आणि चांगल्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी केलं. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या सहवासामुळे आणि तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे हा एक मोठा छोटेखानी फुका होईना भव्य दिव्याचा कार्यक्रम झाला. मोठ्या प्रमाणात माझी नागरिक मंडळी आम्ही खास करून या ठिकाणी आले आणि आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. एक मात्र नक्की सांगतो, काही जी मंडळी आहे ॲडमिनिस्ट्रेशन स्टाफ या ठिकाणी आलेला आहे. माझे मित्र मंदा, त्याचप्रमाणे नितीन, नंतर माझा सुशील आलेला आहे, या ठिकाणी माझा अमित आलेला आहे. मला माहिती आहे तुम्ही काम सगळं आठवून बघितलं आहे, तेव्हा काय बोलतो ते ऐकायला मला माहिती आहे. त्यामुळे या लोकांचं पण चांगल्या प्रकारचं हे करून सकाळी संध्याकाळी 7 वाजता गाडीच्या माझी सगळी सहकारी आहे. आता सगळे म्हणणार की गाडीला तेव्हा येणार नाही काय झाला आणि तिथे सुद्धा बऱ्याच लोकांनी केली वाटणी केली. आणि नंतर हा आमचा जे रेव्हेन्यू डिपार्टमेंट ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो ते हा कार्यक्रम दिलं. जाता जाता एवढं सांगेल की आता थंडीचे जे दिवस आहेत त्याला ॲक्च्युली वाजली तरी आवाज नाही, वाजली तरी आवाज नाही, थंडी म्हणतात तिला ते लिहून येणे भयानक.
वाजले तरी आवाज नाही, थंडी म्हणतात तिला, आणि येथे पण दिसत नाही, त्याचा नाही ना तुझ्या, येथे पण दिसत नाही, आठवण म्हणतात तुला. त्यामुळे ही आठवण नक्कीच माझ्या मनामध्ये आहे. मी तुम्हाला कसं सांगेन म्हणून आता मला घेऊन घेऊ आपण खात्यामध्ये ग्रेटेस्ट आणि जे बिगेस्ट पोस्ट ऑफिस आहे, असं या पोस्ट ऑफिसमध्ये काम करणं आणि तिथे काम करण्याची संधी मिळणं ही आयुष्याची खूप कमाई आहे. आणि म्हणून तिथे तिथे आम्ही ज्या ट्रेनिंगला जातो, आम्ही बोलतो किंवा सांगतो, त्यावेळी आम्ही हेच सांगतो की मुंबई जीपी म्हटल्यानंतर मुंबई जीपीचा स्टाफ म्हटल्यानंतर खरंच सांगतो तुम्हाला की त्याने सॅल्यूट मारतात. आणि अंदामानिका बोलला गेलो त्यावेळी मला कळलं की स्टाफ हा मुंबई जीपी होतं, असे त्यांनी सॅल्यूट मारले. की सांगायचा पुढं असं आहे की नक्कीच मुंबई जीपीचं वेगवेगळे तपास कार्यालयामध्ये जबरदस्त आहे, तिथला स्टाफ जबरदस्त सांगायचं प्रोफेशनल आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या आमच्या या खात्यामध्ये कधीही आपल्या या खात्यात भ्रष्टाचार शोधत वापरला जात नाही आणि तो करू शकत नाही. आणि एखादा पगार करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तो फुकटच जाणार आहे. अशी पैसा त्याला मिळणार म्हणजे मिळणारच. आणि दुसरं सर्वात म्हणजे आपले प्राऊडली सांगतो तुम्हाला की या देशामध्ये सर्वात जास्त 1,59,000 एवढ्या ब्रँचेस आहेत देशामध्ये पोस्टाच्या. आमच्या गाडीचे सहकारी सन्माननीय जिल्ह्याचे गोपन अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांचं मी सतत या ठिकाणी स्वागत करतो. मुख्यमंत्री आपण आला, आपला या ठिकाणी आभार मानतो. आणि या ठिकाणी मी सांगत होतो की देशामध्ये 1,69,000 पोस्ट ऑफिस अशा ठिकाणी काम करण्याची संधी मिळणं म्हणजे तो स्टाफ अगदी संपूर्ण देशामध्ये किती असेल याची तुम्ही गणना करू शकत नाही. त्यामुळे निरनिराळे लोक भेटले, लोकांनी संधी घेतली. एखाद्या 100 भेटलेला माणूस आयुष्याचा साथीदार झाला. जसं म्हणजे आता एखाद्या साहेब रिपेअर करून घेतले, पहिले पडले, त्यांना ऐकू येण्यासाठी लावून आले. म्हणजे प्रेमाची एक त्यामध्ये मला आमंत्रण केलं आहे, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचा चेहरा व्हिडिओ मला आठवणी जाणार आणि जीपीवर तुमचं चेहरा जीपी तुम्हाला कधी विसरू शकत नाही. इतक्या सगळ्यांची मैत्री, इतक्या सगळ्यांची मैत्रीमध्ये राहणं, सगळ्यांच्या आपुलकीने राहणं आणि आनंदी चेहऱ्याने नेहमी सर्वांना सांगत राहणं. त्यामुळे सर्वांचं तुम्ही तुमचं आयुष्य अगदी भरभराटीचं आणि भगवंत तुम्हाला भरपूर आशीर्वाद देतो हे सांगून मी इथे सांगतो. जय असेल तर त्यांनी क्षमा करावी. सर्व आपण सर्व मला त्याबद्दल धन्यवाद. आणि कार्यक्रम संपला असेल जाहीर करतो. सेवानिवृत्त होणे हा अंत नाही रस्त्याचा, ही तर सुरुवात आहे एका मोठ्या महामार्गावर चालण्याचा.